हे गाईज, हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. ॲक्च्युली मी तब्बल 1.5 महिन्यानंतर ब्लॉग बनवतो आहे. तर आज आहे 15 ऑगस्ट 2025 आणि सगळ्यात पहिले तर हॅपी इंडिपेंडन्स डे टू एव्हरीवन. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. तर आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आज सुट्टी आहे, सगळ्यांनाच सुट्टी आहे आज. तर आम्ही कुठेतरी जाणार आहोत ॲक्च्युली. सो झेंडावंदन भेटेल नाही भेटेल माहीत नाही. आता निघालो, जाता जाता जर कुठे वाटलंच तर थांबेल आम्ही. बट आम्ही जातो आहे कुठेतरी. तर मी ट्रॅव्हलमध्येच तुम्हाला सांगेल कुठे जातो आहे आम्ही, काय तर सगळं एक्सप्लेन करेल. सो लेट्स गो. आम्ही रेडी झालो आहे सी. तर आता निघालो होतो आम्ही. ओके, चलो मिळते. तर ॲक्च्युली आम्ही जिथं राहतो तिथून थोड्याच अंतरावर इथे झेंडावंदन चालू होतं. मे बी झालं असेल ऑलरेडी. तर आम्ही आमच्या रूटवरतीच होतं, त्यामुळं आम्हाला इथं बघायला मिळालं. होपफुली खूप छान असा व्ह्यू होता. इथे आम्हाला जस्ट आम्ही पुण्याच्या बाहेर पडत होतो तर ट्रॅफिक लागली होती. सकाळी सकाळी आम्ही एक्सपेक्ट नव्हती केली, कारण 15 ऑगस्टमुळे मला वाटत होतं की ट्रॅफिक नसेल, पण ट्रॅफिक लागली आम्हाला तिथे भरपूर. जवळपास अर्धा तास आमचा इथेच ट्रॅफिकमध्ये गेला. सो हॅलो गाईज. सो आता आम्ही आलो आहे शिक्रापूरच्या थोडंसं समोर. आणि आता इथे बघू, इथे एक जोगेश्वरी मिसळ म्हणून एक हॉटेल आहे. तर बघू, आता काहीतरी नाश्ता करतो आम्ही आणि मग परत निघू आपल्या प्रवासाला. ओके. मी विसरलो ते सांगायचं, कुठं जातो आहे आम्ही. तर आम्ही जातो आहे मढी येथे कानिपनाथ मंदिर आहे. सो ते ॲक्च्युली आमचं कुलदैवत आहे. सो तिकडेच जातो आहे आम्ही. बऱ्याच दिवसापासून आमचं एक जायचं ठरलेलं, बट जाणं होत नव्हतं. तर आता निघालो आम्ही. ठीक आहे, ओके. हॅलो गाईज, निघतो आम्ही. नाश्ता केला आहे आम्ही जस्ट. आणि आता वातावरण पण खूप एकदम छान आहे. निघतो. स्टे ट्यून्ड. इथे नगर येथे पोचलो होतो. तिथे नाश्त्यासाठी आम्ही थांबलो आणि आता इथून आमचा रूट चेंज होणार होता. तर म्हटलं थोडंसं एक ब्रेकफास्ट करू आणि फ्रेश होऊन परत निघू. तर ब्रेकफास्टसाठी इथे थांबलो. तर नगरवरून हायवेला जेव्हा गाडी टाकली तेव्हा एवढा सुंदर व्ह्यू आम्हाला भेटत होता. खूप छान असं वाटत होतं, एकदम फ्रेश. आणि सकाळचा टायमिंग होता, त्यामुळं जास्त काही रोडवरती गर्दी पण नव्हती. सो नाही, 3 तासांची ट्रिप आम्ही मस्त एन्जॉय करत गाडी चालवत आलो. हे कितीला? तर गाडी पार्क करून तिथे पार्किंगसाठी भरपूर सारी जागा आहे अवेलेबल. 2 जागी पार्किंग आहेत तिथे. तर ती पे अँड पार्क असं आहे.
तर तिथे गाडी पार्कला लावली आम्ही, जे भक्त निवास आहे त्याच्या शेजारी, आणि नंतर प्रसाद घेऊन आम्ही दर्शनासाठी निघालो होतो इथे. तर मला वाटतं 2 ते 3 रस्ते आहेत दर्शनासाठी जाण्यासाठी, पण आम्ही मागच्या साईडनी दर्शनाला निघालो. तर मी सेकंड टाईम ब्लॉग बनवत होतो, त्यामुळं वाईफ हसत होती थोडं माझ्याकडे पाहून. सो नो प्रॉब्लेम. तर हा एक रस्ता आहे बहुतेक, पण इकडून आम्ही नाही गेलो कारण फर्स्ट टाईम आलो, त्यामुळं आम्हाला कुणीतरी सांगितलं की पाठीमागून एंट्री आहे म्हणून. म्हणजे तिकडं चप्पल स्टँड आहे आणि मग तिथं आपण फ्रेश होऊ शकतो थोडंसं, आणि नंतर वरती आलो आम्ही दर्शनासाठी इकडे. तर हे आहे कानिपनाथांचं मुख्य समाधी मंदिर. तर आम्ही इथे जास्त काही व्हिडिओ बनवला नाही, फोटोग्राफी किंवा मग व्हिडिओ शूटिंग अलाउड नसल्यामुळं. मग मी जस्ट बाहेरचाच थोडासा व्ह्यू घेतला आणि दर्शन वगैरे करून दुसऱ्या साईडला निघालो. मंदिराच्या आसपासचा एरियासुद्धा अतिशय सुंदर आहे, शेती वगैरे, कारण की ते एक छोटंसं गाव आहे मढी, त्यामुळं, आणि त्याच्या मधोमध मंदिर असल्यामुळे खूप छान असं, आणि पावसाळ्यामध्ये तर अजूनच छान दिसतंय. आणि हे आहे ध्यान मंदिर. तर इथे एंट्री केल्यानंतर आपल्याला एक विठ्ठल रुक्मिणीची छोटीशी मूर्ती दिसेल, आणि खाली नंदीसुद्धा आहे. आणि एंट्री केल्यानंतर डाव्याच बाजूला एक ध्यान मंदिरामध्ये जाण्यासाठी मला वाटतं एक छोटासा रस्ता आहे. तिथे एक स्लोप टाईप हे आहे दगड, आणि त्याच्यावरून लोक खाली जातात, आणि एका वेळेस एकच माणूस आतमध्ये जाऊ शकतो. एकही जाऊ शकत नाही खरं तर, म्हणजे थोडंसं हेल्दी असेल माणूस तर एक माणूससुद्धा जाऊ शकत नाही. इतका छोटासा रस्ता आहे, आणि त्यामध्ये एकामागून एक लोक जात होते, आणि ते मी रेकॉर्ड केलं बघा. म्हणजे लिटरली ते काका चा दम घुटत होता, आणि ते खूप म्हणजे अस्वस्थ दिसत होते जेव्हा बाहेर निघाले तेव्हा. त्यामुळं माझी हिंमत झाली नाही, पण माझा जो नातेवाईक होता तो जाऊन आला, कारण आम्ही दर्शन घेऊन झाल्यानंतर असं सहज काहीतरी खरेदी करत होतो. तर त्यावेळेस एक मंकीचं छोटंसं पिल्लू मला दिसलं. ते पाळीव होतं बहुतेक, त्यांनी पाळलेलं होतं. तर मी नंतर मग सहज त्याला खायला देण्यासाठी बघायला गेलो तिथे. सो खूप क्यूट होता तो. नंतर आम्ही लगेच निघालो मच्छिंद्रनाथ गडाकडे. तिथून साधारण 6 ते 7 किलोमीटर वरती आहे ते. तर थोडंसं आपल्याला वर जायला लागेल, म्हणजे टेकडीवर आहे खूप. तर खूप असा सुंदर व्ह्यू आहे तिकडे. नक्कीच जायला पाहिजे. जेव्हा आपण जर मढीला येतो आहे तर नक्कीच तिथे गेलं पाहिजे, कारण खूप सुंदर व्ह्यू पण आहे, आणि मंदिर पण खूप मोठं भव्य दिव्य असं बांधकाम चालू आहे तिथे मच्छिंद्रनाथ गडावरती. सो इथे पोचलो मग आम्ही. नंतर गाडी वगैरे पार्क केली, आणि आम्हाला एक्झॅक्ट एंट्रन्स माहीत नव्हता, त्यामुळं आम्ही पाठीमागून फिरून गेलो इथे. तर खूप आम्हाला फिरून जायला लागलं इथे. मग आम्ही चप्पल स्टँडला चप्पल वगैरे ठेवून दर्शनासाठी गेलो. ॲक्च्युली मंदिराचं बांधकाम चालू आहे, त्यामुळं तिथे जास्त काही गर्दी पण नव्हती, म्हणजे होती, बट मंदिरामध्ये रांगेमध्ये जास्त काही आम्हाला गर्दी वाटली नाही. एक 15 मिनटामध्ये आमचं दर्शन झालं ॲप्रॉक्स. हे आहे दर्शन मार्ग इथे, आणि मच्छिंद्रनाथ मंदिर इथे आहे. मुख्य मंदिरांचं बांधकाम चालू असल्यामुळं त्यांनी साईडलाच एक दर्शनासाठी हे केले समाधीच्या ठिकाणी.
आणि बाकीचं तर बांधकाम चालू आहे आणि बाकी नंतर मग आम्ही इकडे व्ह्यू वगैरे थोडासा एन्जॉय. A lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm of the stars and the moon. Teach me. तर फायनली आता आम्ही घराकडे निघालो होतो मच्छिंद्रनाथ गडावरून दर्शन घेऊन. आणि थोडं मी थकलो पण होतो. येताना मी ड्राईव्ह केली होती गाडी. तर आता फ्रेंडला म्हटलं तू गाडी ड्राईव्ह कर. आणि उतरत असताना मी ही क्लिप घेतली. ॲक्च्युली इथून पण एक रस्ता आहे जायला, कारण काही लोक इथे गाड्या लावून पायी चालत जात होते. वरती जायला पायऱ्या आहेत तिथून. Sol y arena, oh so bright. तर गाईज आम्ही आता पोचलो आहे शिरूरच्या समोर. आता किती वाजले? एक मिनिट बघते तुमच्या. आता वाजलेत 9:15 आणि आम्ही शिरूरच्या समोर आहे थोडंसं, म्हणजे आता रांजणगावच्या जवळपास चालू आहे. आता बघू किती वाजतात. आता पुणेला जायला ते अजून जवळपास मला वाटते 70-80 किलोमीटर असेल मिनिमम. आणि आता इथे एक श्रावणी हॉटेल तुम्हाला दाखवतो. 2 मिनटं. अरे तर आज सुट्टी असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती आणि आमची ऑर्डर यायला बराच वेळ पण लागला. सो फायनली ऑर्डर इज हिअर. सो आम्ही लगेच निघालो जेवण झाल्यानंतर, कारण खूप उशीर झाला होता. सो या, दिस इज ऑल फॉर द डे अँड प्लीज कीप सपोर्टिंग अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू. गुड नाईट.